सासूच्या जागेसाठी पत्नीचा खून, करणाऱ्याला जन्मठेप, सासूलाही जीवेठार मारण्याचा प्रयत्न, सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी डोक्यात फरशी घालून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्याने सासूलाही जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठीही त्याला 7 वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे। दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत। 15,000 रुपये दंडही त्याला भरावा लागणार आहे। सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी याबाबत आदेश दिला आहे। हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे। 5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी केली। ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने शिक्षा सुनावली। बाळासाहेब जनार्दन चव्हाण, वय 40, राहणार येवलेवाडी असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे। त्याने पत्नी शालन हिचा खून केला, तर तिची आई सासू सुभद्रा विठ्ठल भोजने यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता। ही घटना 13 नोव्हेंबर 2015 रोजी येवलेवाडी येथे घडली। सासू सुभद्रा यांच्या नावे मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे 5 गुंठा जागा होती। त्यापैकी 1 गुंठा जागा नावावर करण्यासाठी तो पत्नी शालनला त्रास देत होता। या त्रासाला कंटाळून ती घर सोडून आई वडिलांकडे राहत होती। तेथे जाऊनही तो भांडण करत असे। घटनेच्या दिवशी पत्नी आंघोळ करत होती। मोरीमध्ये जाऊन डोक्यात जड फरशी मारून तिचा खून केला, तर सासूच्या डोक्यात फरशी घातली। यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या। मुलगा आणि मेहुणा त्याला धरण्यासाठी गेले। त्या दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी या प्रकरणात 12 साक्षीदार तपासले, त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी दोन्ही मुलांची साक्ष महत्त्वाची ठरली।